नाशिक प्रमुख रोड खराब झाला. खरं तर लायबिलिटी पिरियड मधले हे सगळे रस्ते आहे, मात्र ठेकेदार कुंभमेळ्याच्या कामांची वाट बघतात. कुंभमेळ्याचे रस्ते होणारच आहे म्हणून ते रस्ते दुरुस्त करत नाही. नाशिक त्र्यंबक आपण जे म्हणतात आता आपण तो 6 पद्धती करतो, आता वाढवलाही आहे आणि अतिशय सुंदर असा रस्ता आपण त्या ठिकाणी करतोय. चांगल्या दर्जाचं काम त्या ठिकाणी होणार आहे. खूप मोठा निधी आपण त्याच्यावर ठेवलेला आहे, त्याबद्दल काही दुमतच नाहीये. नाशिक शहरातले जे रस्ते आहेत, आपण जे वारंवार उल्लेख करतो अंतर्गत रस्ते आहेत, त्याचे आम्हाला थोडा पाऊस थांबला की लगेच आपण सुरुवात करू. अतिशय सुंदर असे रस्ते आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत, त्यासाठी निधीची तरतूद केलेली आहे. टेंडर प्रोसेस सुरू आहे. मला वाटतं लवकरच त्या कामाने सुरुवात होईल. कांद्याचे दर घसरत होते गेल्या काही दिवसांपासून आणि या सगळ्या नाराजी वर्तवली. जाहीर भाषणामध्ये ते म्हटलं की रिंग रोड किंवा ई विकास कामं नाही केली तरी चालतील, गोदावरी मात्र स्वच्छ करा. प्रचंड त्यामध्ये घाण मिसळली जाते आणि आपण हे पाप करतो. नाही, गोदावरीचा विषय अतिशय महत्वाचा आहे. त्यासाठी आपण बघितलं तर 1,500-2,000 कोटी रुपये खर्च करत आपण एसटीपी प्लॅनला सुरुवात झालेली आहे. टेंडर ते चालू आहे, वर्क ऑर्डर झालेली आहे. अजूनही कामं आपण त्या संदर्भामध्ये हाती घेतलेली आहेत. आणि खरं आहे, गोदावरीची स्वच्छता ठेवली गेली पाहिजे. तिथलं प्रदूषण आधी मी त्या भाषणात मी म्हटलं की प्रदूषण हा सर्वात महत्वाचा विषय नाशिककरांसाठी. गोदावरीचं प्रदूषण आम्ही त्यासाठी सर्व प्रयत्न करतो आहोत. पण त्याचबरोबर रस्तेही महत्वाचे आहेत. मला असं वाटतं रिंग रोड, खरं म्हणजे रिंग रोड झाल्यामुळे नाशिक शहराचा अगदी चेहरामोहराच बदलणार आहे. विकासाच्या दृष्टीने अतिशय हा महत्वाचा असा रस्ता आहे आणि म्हणून मला वाटतं ट्रान्सपोर्टेशन हे प्रत्येक शहराला असलं पाहिजे. कनेक्टिव्हिटी असली पाहिजे, मग ती रस्त्यांची असेल, रेल्वेची असेल, विमानाची असेल, त्याशिवाय तिथला विकास होऊ शकत नाही. म्हणून नाशिक तर आता आपलं खूप पुढे चाललेलं आहे. आपण बघतात इथे अनेक गोष्टी आहेत ज्याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. म्हणून मला वाटतं रस्ते होणं सुद्धा एक क्रमप्राप्त आहे. आज आपण बघतोय मुंबई नाशिक, पुणे नाशिक हा रस्ता आता शेवटच्या टप्प्यामध्ये जे समृद्धी मार्गाला आपण जोडलेला आहे, त्यामुळे खूप मोठा फायदा विशेष करून उद्योजकांसाठी, शेतकऱ्यांसाठी याचा मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून तेही आवश्यक आहे. दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. सव्वीस जानेवारी 1 मे नंतर आज पुन्हा एकदा 26 जानेवारी 1 मे नंतर आज पुन्हा एकदा पालकमंत्री नसताना नाशिकचा मान भेटला ध्वजारोहणाचा. आता मी तुम्हाला काही वाईट वाटतंय का? चांगलं आहे की नाही? फक्त ते अधिकृत पाहिजे एवढं. फक्त ते अधिकृत पाहिजे. नाही, अधिकृतच झालं ना. अजून नाव नाही आलं ना. पालकमंत्री म्हणून नाव नाही आलं. ते आज विशेष करून शासनाने स्वातंत्र्य दिनासाठी, झेंडावंदनासाठी मला या ठिकाणी पाठवलं, माझी नियुक्ती केली. त्याबद्दल तर शासनाचे माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आभार. आपला जो विषय आपल्या मनामध्ये जो विचार करा पण मला पालकमंत्र्याचा निश्चित लवकर होईल. मला असं वाटतं तिन्ही मध्ये ठरवून बसून हा निर्णय लवकरच करतील असं मला वाटतंय. तो काय जे निर्णय घेतील तो आम्हाला सर्वांना मान्य आहे. पण काल भुजबळांनी नाराजी व्यक्त करून दाखवली होती. भुजबळ म्हणाले की धुळ्याचे पालकमंत्री पद देत होते पण मी नाही म्हटलो आणि गोंदियाला पण गेलो नाही, कारण येण्या जाण्यासाठी खूप वेळ लागणार होता. त्यांनी मी सोबतच होतो त्यावेळेला, पण नाराजी त्यांची कुठे नव्हतीच. त्यांनी सांगितलं की मला तिकडे गोंदियाला दिलं पण माझी तब्येतही बरोबर नाही आणि मला इतकं लांबचा प्रवास झेपवणार नाही म्हणून मी नकार दिला. पण कुठे नाराज असल्याचं तर मला काही दिसलं नाही. आम्ही सोबतच होतो. रात्री 2-2.5 तास आम्ही कार्यक्रमाला सोबतच होतो. पण मागच्या काही दिवसांपासून पालकमंत्री नसल्यामुळे शहरात खूप पडलेले आहेत. अनेक अडचणी आहेत आणि झालेला आहे. हे सगळं पालकमंत्री नाही म्हणून कामं रखडतात अशा पद्धतीचे एक लोक भावना होत चालत. तर त्या पालकमंत्री नाही म्हणून कामं रखडले किंवा निधी वाटप होत नाही असं नाहीये. माननीय मुख्यमंत्री महोदय अजितदादा आहेत, फायनान्स मिनिस्टरही आहेत. सर्व निधीचं वाटप व्यवस्थित चाललेलं आहे. आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने आपण बघितलं असेल किंवा आता आपण बघाल थोड्या दिवसामध्ये सर्व रस्ते आता आपण चकाचक करतोय, नवीन करतोय. आजूबाजूच्या परिसरातील नाशिक जिल्ह्यातील रस्ते हजारो कोटीचे टेंडर आपण या ठिकाणी काढलेले आहेत. रिंग रोड आपण करतोय 6,000 कोटी रुपये खर्च करून. म्हणून मला वाटतं की आता येणाऱ्या या वर्षभरामध्ये आपल्याला कुठेही रस्ते असतील, गटारी असतील, मोठे हायवे आहेत, 4 पदरी आहेत, 6 पदरी आहेत,
कुंभमेळ्याच्या निमित्ताने तरी आता सर्व आपली कामं ती सुरू झालेली आहेत आणि मला वाटतं 1.5 वर्षामध्ये सर्व पूर्ण होतील. हो, काल एक्सपोच्या कार्यक्रमातच याच बांगलादेशने निर्यातीबाबतची जी अडचण होती ती देखील दूर झालेली आहे. किती दिलासा मिळेल असं आपल्याला वाटतं? निश्चित चांगला दिलासा शेतकऱ्यांचा सुद्धा मिळणार आहे. सगळं कांद्याचं सगळं भावांवर अवलंबून असतं, कमी जास्त इम्पोर्ट एक्सपोर्ट त्याच्यावर सगळं अवलंबून असतं आणि म्हणून मला वाटतं की आता बांगलादेशात निर्यातीला परवानगी मिळाल्यामुळे त्या ठिकाणी निश्चित कांद्याचे भाव वाढतील. सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय करणारं सरकार आहे. ज्या ज्या वेळेला भाव कमी झाले त्या वेळेला सरकार निर्णय घेत असतं, नवीन निर्णय घेत असतं. पण निश्चित शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. स्वातंत्र्य दिनी कत्तलखाने बंद ठेवावेत असे आदेश देण्यात आले होते. चला नमस्कार. लाल किल्ल्यावर स्वदेशीचा नारा दिलेला आहे. व्यापाऱ्यांनी पण आपल्या दुकानाच्या बाहेर स्वदेशी वस्तू विकत आहोत बोर्ड लावले असं सांगितलेले. आपण कसं बघता ट्रम्पचा इशारा आहे एक प्रकारे. अतिशय महत्वाचा विषय खरं म्हणजे आज आपण बघताय जागतिक बाजारपेठेमध्ये आज ज्या घडामोडी चाललेल्या आहेत, विशेष करून अमेरिकेकडून जे निर्बंध लावले जात आहेत, त्यामुळे आपण स्वदेशीचा स्वीकार केलाच पाहिजे. आपण सगळे स्वयंपूर्ण आहोत. आपला देश आहे आता आपण बघतो आपण किती सगळ्या दृष्टीने आपण स्वयंपूर्ण होतो, मग मेडिसिन असेल अगदी सगळ्या दृष्टीने आणि म्हणून आपण स्वदेशीचा जर वापर केला तर मला असं वाटतं मग आपल्याला कुठेही बाहेर जाण्याची गरज नाही, फार कुणाच्यावर अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही. आज ज्या पद्धतीने आपली गळचिपी करण्याचा प्रयत्न काही मोठी राष्ट्रकर्ता आहेत, मला वाटतं त्याला जर आपल्याला उत्तर द्यायचं असेल तर स्वदेशीचा स्वीकार आपण केलाच पाहिजे. त्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. आणि आपण एवढे 140 कोटी जनता आपल्या देशातली, आपण जर स्वदेशीचा त्या ठिकाणी पुरस्कार केला तर मला असं वाटतं की सगळ्या क्षेत्रामध्ये आपण त्या ठिकाणी निश्चित पुढे जाऊ. आपल्याला फार इम्पोर्ट मालाला फार भाव देण्याची किंमत देण्याची गरज राहणार नाही. मोदींनी ज्या ठिकाणी जे सांगितलेलं आहे हा मला असं वाटतं की भविष्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा विषय आपल्यासाठी आहे. आज जामनेरमध्ये एका गावामध्ये त्यामुळे तणाव आहे. नेमकी काय परिस्थिती तिथे आहे आणि काय नेमकी घटना काय माहिती नाही. मलाही आत्ताच फोनवर माहिती मिळाली, कार्यकर्त्याचा फोन आला. शिंदोर्डी गाव जामनेर तालुका माझाच मतदारसंघ आहे. तिथे सकाळी ते नवरा बायकोंनी खूप जोरात भांडण केलं आपसामध्ये आणि संतापात ते जाऊन शिर्डी सोडून बाबासाहेबांच्या पुतळ्यावर जाऊन त्यांनी बाबासाहेबांचं बोट हे त्या ठिकाणी तोडलेलं आहे, त्याची विटंबना केलेली आहे. अतिशय निषेधार्ह असा हा प्रकार आहे. सर्वप्रथम मी तर याचा निषेध करतो. पण खरं म्हणजे त्या दोघा नवरा बायकोचं भांडण आणि बाबासाहेबांचा काही संबंधही नव्हता, पण त्यांनी का असा बावळपणा केला, का त्यांनी असं वर्तन केलं हे आता तपासांती कळेल. पण झालेली घटना जी आहे ती अतिशय निषेधार्ह आहे. संबंधितांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे. आता ती शांतता आहे. पण मला असं वाटतं की कुठेही या संदर्भामध्ये जातीय तणाव निर्माण होईल असं वर्तन करू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे. पण हा मूर्ख होता, बावळट होता. त्यांनी अगदी नवरा बायकोच्या भांडण कडाक्याचं झालं तिथे आणि त्याचं जाऊन संतापात त्यांनी बाबासाहेबांचं मोटर या घटनेमध्ये का खरं पुढे संबंधही नाही अर्थार्थी. पण त्यांनी असं का केलं या संदर्भामध्ये पोलीस निश्चित चौकशी करतील, त्याला शासन योग्य ते होईल. पण कुठेही जातीय सलोखा बिघडेल, कारण आमच्याकडे आम्ही सगळे अतिशय गुण्यागोविंदाने अतिशय सगळे मिळून सगळे सण उत्सव साजरे करत असतो. बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी मोठा निधी मी शेंदोडीमध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे, त्या कामाला मी आता सुरुवात करतो आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वांनी त्या ठिकाणी शांतता राखावी. कुठेही जातीय सलोखा खराब होईल, बिघडेल असं वर्तन कोणी करू नये अशी माझं सर्वांना नम्र आव्हान आहे. परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. पोलीस जेवढे पर्याप्त आहे तेवढे सगळं पोलीस बळ त्या ठिकाणी आहे. कुठे तसं काही वेगळ्या प्रकारच्या ठिकाणी नंतर घडलेला नाही. पण तरी सुद्धा माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी शांतता ठेवावी, जातीय सलोखा बिघडणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी. ओके, थँक्यू. अभिजात